नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 18 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आपल्या प्रियकराशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. आपल्या केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कुणालाही घेऊ देऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल तुमच्यात करा. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना बारगळेल, पण संयम सोडू नका. मुलामुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हासित राहाल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. उपाय: दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा आणि आर्थिक स्थिती चांगली ठेवा. वृषभ राशी. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये येऊ देऊ नका. इतरांना काय म्हणायचे आहे ते देखील ऐका. ही वेळ आहे की तुम्ही जेव्हा स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे तुम्ही भावुक व्हाल. तुमच्या विचारावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. भरपूर आनंदाचा दिवस. उपाय: पवित्र पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि उत्तम करिअरसाठी संध्याकाळी झाडाच्या मुळाकडे दिवा लावा. मिथुन राशी. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. टीव्ही किंवा मोबाईलवर आज तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही तुमच्या गरजेचे काम करणे देखील विसराल. तुमचा जोडीदार त्याच्या कामात इतका व्यस्त होईल की त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. भांडखोर व्यक्तीशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. तंटा बखेडा. समज गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्ही उदास राहाल. उपाय: गूळ आणि गहू गाईला खाऊ घातल्याने आरोग्य छान राहील. कर्क राशी. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे.
आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगण्याने त्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत, त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा. कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. उपाय: तांब्याचा शिक्का खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. सिंह राशी. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळीमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्नशील राहाल. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला. एक चांगला जोडीदार मिळणे म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. उपाय: काळजी आणि दया दाखवणे, वेगवेगळ्या प्रकारे सक्षम आणि दिव्यांग व्यक्तींना मदत करणे आणि त्यांची सेवा करणे नेहमीच आर्थिक प्रगतीमध्ये चांगली मदत करेल. कन्या राशी. आपण जर परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कोणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्यही वाटेल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. अतिशय क्षुल्लक कारणावरून तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावाचे बनतील. उपाय: 7 बदाम आणि 7 काळे चणे शनी मंदिरात चढवा आणि एक मजबूत प्रेम जीवनाचे निर्माण करा. तूळ राशी. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल.
अनेक विषयावर एक मान्यता होणार नाही, यामुळे तुमचा आजचा दिवस खूप चांगला नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकता. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. उपाय: वाढीव आर्थिक परिस्थितीसाठी एक केळीचे झाड लावा, त्यास वाढवा आणि त्याची पूजा करा. वृश्चिक राशी. अलीकडेच मिळालेल्या यशामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांकडून त्यांना पाठिंबाही मिळेल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यविषयक प्रश्नामुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. मुलांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे ठरेल. उपाय: हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील. धनुराशी. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेल्या प्रेम व्यक्त करेल. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करत आहे त्यांना कळू शकेल. उपाय: पांढऱ्या सशाला जेवण दिल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. मकर राशी. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता, परंतु तुम्ही एकटे असाल पण शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही, म्हणून लांबचे प्रवास टाळा. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांच्या विविध अडचणीवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. उपाय: पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि त्याची परिक्रमा करणे. विशेषतः शनिवारी आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक असेल. कुंभ राशी.
अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढविणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. नवीन संयुक्तिक उपक्रम सुरू करण्याचा विचार असेल तर त्वरेने निर्णय घ्या. सध्या ग्रह आपणास अनुकूल आहेत. तुम्हाला जे हवे आहे ते करण्यास घाबरू नका. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. कुटुंब, मुले आणि मित्रमंडळी यांच्या समवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. उपाय: कुठल्याही पवित्र स्थानावर हिरवे नारळ वाहून शांतता कायम ठेवा. मीन राशी. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवून द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्यासोबत व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणावावर मात करण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक उपाययोजनांची तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योग साधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. उपाय: आपल्या प्रियकरला प्लॅस्टिकने बनवलेला जोडा भेट दिल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.